कामगिरीनुसार बक्षीस, पराक्रमाचा सत्कार, योग्य कामगिरीला योग्य बक्षीस. माणसं फक्त पगारासाठी काम करत नाहीत तर सन्मानासाठीही. महाराजांच्या स्वराज्यात प्रत्येक कामगिरीची नोंद घेतली जाईल आणि त्याचा यथोचित सत्कार केला जाईल. आज आपण शिकणार आहोत परफॉर्मन्स अप्रायझलचा तो फॉर्म्युला जो तुमच्या टीमला सुपरफास्ट बनवेल. बाजीप्रभू देशपांडे असोत वा मुरारबाजी, त्यांच्या शौर्याचं कौतुक महाराजांनी केवळ शब्दांनीच नाही तर पदव्या, सुवर्णकडे आणि जहागिरी देऊन केलं. एखादा किल्ला जिंकला की तिथे रक्ताचं पाणी करणाऱ्या प्रत्येक मावळ्याला बक्षीस मिळालं. यामुळेच मावळ्यांमध्ये पुढच्या वेळी अजून चांगलं काम करण्याची ही जिद्द निर्माण व्हायची. तुमच्या बिझनेसमध्ये अप्रायझल फक्त वर्षाच्या शेवटी ठेवू नका. चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं ॲप्रिसिएशन सर्वांसमोर करा. जेव्हा कामगिरीनुसार म्हणजे मेरिटनुसार प्रमोशन होतं आणि इन्सेंटिव्ह मिळतात तेव्हा टीममध्ये निरोगी स्पर्धा, हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण होते आणि उत्पादकता वाढते. मॅनेजमेंट लेसन: कौतुक सर्वांसमोर करा आणि चुका एकांतात सांगा. जेव्हा कर्मचाऱ्याला वाटतं की माझ्या कष्टाची जाणीव मालकाला आहे तेव्हा तो कंपनीला स्वतःचं घर मानू लागतो. बक्षीस हे केवळ पैसे नसून तो विश्वासाचा दाखला आहे. तुम्ही तुमच्या टीमचं कौतुक कसं करता कमेंटमध्ये नक्की सांगा.